काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार अॅडव्होकेट राहुल नार्वेकर यांची जाहीर प्रचार सभा शुक्रवारी कामोठे येथे मोठ्या उत्साहात झाली। मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, अॅडव्होकेट राहुल नार्वेकर यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या या प्रचार सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार अॅडव्होकेट राहुल नार्वेकर यांची जाहीर प्रचार सभा गुरुवारी 11 एप्रिल रोजी कामोठे येथील नालंदा बुद्ध विहार मैदानात मोठ्या उत्साहात पार पडली। राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या प्रचार सभेमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे स्थानिक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते। मुख्यमंत्री महोदय आणि पवार साहेब यांचं या ठिकाणी स्वागत करीत आहेत। कामोठे विभाग राष्ट्रवादी काँग्रेस, सोळंबोली आणि कामोठे विभाग राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत। या सभेला लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, नगराध्यक्ष चारुशीला घरत, ज्येष्ठ नेते वायटी देशमुख, जिल्हाध्यक्ष आरसी घरत, उमेदवार अॅडव्होकेट राहुल नार्वेकर, जिल्हा उपाध्यक्ष जे.आर. पाटील, सरचिटणीस डॉ. भक्तिकुमार दवे, ज्येष्ठ कामगार नेते श्याम म्हात्रे, कामगार नेते महेंद्र घरत, जिल्हा परिषद पक्षप्रतोद राजेंद्र पाटील, काँग्रेस तालुका अध्यक्ष लक्ष्मण शेठ पाटील, अरविंद सावळेकर, उरण तालुका अध्यक्ष मिलिंद पाडगावकर, उरण महिला अध्यक्ष सीमा घरत, पनवेल तालुका महिला अध्यक्ष अॅडव्होकेट आशा भगत, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वसंत ओसवाल, सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदूराव, आझम पानसरे, माजी आमदार मंदा म्हात्रे, प्रवक्ता महादेव शेलार, खासदार त्रिपाठी, तालुका अध्यक्ष भीमसेन माळी, शहराध्यक्ष सुनील घरत, प्रशांत पाटील आदी मान्यवर, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने या सभेला उपस्थित होते। या प्रचार सभेला मोठ्या संख्येने नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। यावेळी गीत गायन पथकाने आघाडी सरकारने केलेली कार्याची जोशपूर्ण गाणी नागरिकांसमोर सादर केली। आणि तडफदार आहे, इमानदार, कर्तबगार आहे, लढाऊ रणझुंजार आहे, शब्द जणू तलवार आहे, विरोधकावर वार आहे, अन्यायावर प्रहार आहे, वकील राहुल नार्वेकर आघाडीचा उमेदवार आहे। तिरंगी लढत जोरदार आहे, एकाची जीत अरे आपलीच जीत, त्या दोघांची हार आहे। पाठीची जनता बेसुमार आहे, प्रचाराला गर्दी चिक्कार आहे, खंबीर आणि दमदार आहे, प्रशांतता दामदार आहे, खंबीर आणि दमदार आहे, प्रशांत दादा आमदार आहे, वकील राहुल नार्वेकर आघाडीचा उमेदवार आहे। म्हणून गोध्रा दंगल आणि अन्य प्रकरणात दोषारोप झालेल्या गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना अमेरिकेने प्रवेश नाकारला आहेच, शिवाय जगभरातून मोदी भारताचे प्रधानमंत्री बनल्यास देशाचे नुकसान होईल असं मत व्यक्त होत असल्याचं सांगून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जातीवादी पक्षांच्या हाती सत्ता देऊ नका असं आवाहन केलंय। उद्याच्या 17ला मतदान होणार आणि त्या दिवशी तुम्ही फक्त एक खासदार निवडणार नाही, तर या देशाचा, या राज्याचा विकास कुठल्या पद्धतीनं आपण चालू ठेवायचा किंवा सत्ता पुन्हा एकदा जातीवादी पक्षांच्या हातात द्यायची, ज्या जातीवादी पक्षांचं नेतृत्व आज गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना भारतीय जनता पक्षानं दिलेलं आहे। राहुल नार्वेकर यांच्याबद्दल बोलायचं झालं तर एक अतिशय सुशिक्षित, मुळात या मातीतला, राजकीय जाण असणारा एक प्रोफेशनल वकील म्हणून एक तरुणाला त्या ठिकाणी संधी देण्यात आलेली आहे। पोलिसांचे हात बांधले, काय झालं? एका शेजारच्या इमारतीमध्ये माजी खासदार हसन जाफरी, त्यांची फॅमिली होती, कुटुंब होतं, त्यांनी दंगाखोरांनी वेढा टाकला आणि त्यांनी फोन केले की आमच्याकडे आक्रमण होतंय, वाचवा। कुणीही फोन घेतला नाही, कुणी आलं नाही आणि त्या हसन जाफरीच्या त्यांना स्वतःला, त्यांच्या सर्व कुटुंबाला त्या मॉबनी जिवंतपणे जाळून मारले। 1000 पेक्षा जास्त माणसं मिळून। आपल्या देशात ही प्रक्रिया जरा दिरंगायची असते, न्यायिक प्रक्रिया, अजून काही अंतिम निकाल लागलेला नाही, लागेल, पण इतर देशांनी निर्णय घेतला, अमेरिकेने ठाम निर्णय घेतलाय की अशा व्यक्तीला आम्ही आमच्या देशामध्ये पाऊल टाकू देणार नाही। अमेरिकन सरकारनं
गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना आपल्या देशात प्रवेश करण्याकरता लागणारा व्हिसा द्यायला संपूर्णपणे नकार दिलेला आहे. काल इकॉनॉमिक्स नावाचं एक प्रसिद्ध वर्तमानपत्र, एक प्रसिद्ध अर्थशास्त्राचं नियतकालिक आहे, त्यांनी स्पष्ट मत आपलं व्यक्त केलं की या देशाचा, भारतासारख्या महान लोकशाहीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी सारखा माणूस होणे फक्त भारताकरता धोकादायक नाही तर देशाच्या सुस्वास्थ्याकरता धोकादायक म्हणून आम्ही याचं समर्थन करू शकत नाही. असं याशिवाय 54 वर्षांमध्ये गुजरातपेक्षा महाराष्ट्रात सर्वाधिक प्रगती झाली असून कोणतेही निकष लावलेत तरी गुजरातपेक्षा महाराष्ट्र सरस असल्याचा घणाघात आकडेवारी देऊन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदींवर प्रहार केला. 1 मे 1960 ला द्विभाषिक मुंबई प्रांताचे 2 भाग झाले, गुजरात आणि महाराष्ट्र. त्या दिवशी दोघांची विकासाची परिस्थिती सारखी होती, कारण एकच राज्य होतं. आज 54 वर्षानंतर तुम्ही कुठलाही पॅरामीटर बघा, दरडोई उत्पन्नाच्या बाबतीमध्ये, एकूण राज्याच्या सकल उत्पन्नाच्या बाबतीमध्ये, औद्योगिक उत्पादनाच्या बाबतीमध्ये, निर्यातीच्या बाबतीमध्ये, औद्योगिक कामगारांच्या बाबतीमध्ये, आणि महाराष्ट्र कुठल्या कुठं आहे. आयटी उद्योगाचा आपण बोलतो 21व्या शतक आहे. गुजरातमध्ये आयटीचा एक्सपोर्ट आहे 1250 कोटी वर्षाचा, महाराष्ट्रात आहे 49,000 कोटी. ऐकून जवळपास. आणि आज आमच्याकडे औद्योगिक वातावरण चांगलं आहे. पिंपरी चिंचवड सारख्या औद्योगिक महानगर वसलेलं आहे. सर्व मोठ्या मोटर गाडी बनवणाऱ्या कंपन्या त्या ठिकाणी आहेत. आम्हाला आता जागा नाही. पवारसाहेब सांगतात आता आम्ही पिंपरी चिंचवडमध्ये कोणाला येऊ देणार नाही, आमच्याकडे आता जागाच नाही, इतक्या आमच्याकडे कंपन्या झाल्या. ठीक आहे, रायगडमध्ये आपण काढायला लागतं ना, परंतु त्या महाराष्ट्रात सर्वात जास्त परकीय गुंतवणूक होती आहे, हे खरं आहे का नाही. आणि गेल्या 10 वर्षात जर परकीय गुंतवणुकीचे आकडे पाहिले तर जेवढी परकीय गुंतवणूक गुजरातमध्ये झाली त्याच्या 11 पट गुंतवणूक त्याच कालखंडामध्ये महाराष्ट्रात झाली. काय तुलना करतात. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आघाडीच्या सरकारने अन्न सुरक्षा कायद्यासारखे अनेक चांगले निर्णय घेतले असल्याचं सांगत विकास कामांसाठी आघाडीला विजयी करण्याचं आवाहन त्यांनी नागरिकांना केलंय. सुरक्षासारखा कायदा या देशामध्ये केला की जो जगाच्या पातळीवर नाही. देशातल्या 70% लोकांना ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये जवळपास 54-55% लोकांना 2 रुपये किलो गहू आणि 3 रुपये किलो तांदूळ हा देण्याच्या संबंधीचा ऐतिहासिक कार्यक्रम कायद्याने हातामध्ये घेतला. जर देता आलं नाही तर सरकारला नुकसान भरपाई द्यावी लागेल अशी तरतूद त्या कायद्यामध्ये केली की जगाच्या पाठीवर अशा प्रकारचा कायदा कुठेही नाही. पण हा कायदा केला त्याचं मुख्य कारण की या देशामध्ये कोणाची चूल पेटत नाही, उपासमार होते. ही परिस्थिती कोणत्याही परिस्थितीत बदलायची आणि म्हणून हे आव्हान या देशातल्या शेतकरी वर्गाने स्वीकारलं आणि त्यांच्या पाठीशी भारत सरकार उभं राहिलं. त्यामुळे अशा प्रकारचं काम आपण या ठिकाणी करू शकलो. याशिवाय शरद पवार यांनी शेका पक्षाचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांना शेका पक्षाने बळीचा बकरा बनवला असल्याची तोफ डागत त्यांच्या खोटारडेपणावर टीका केली आणि स्थानिक जनतेचे प्रश्न संसदेत आणि संसदेबाहेर शिवसेना आणि शेका पक्षाचे उमेदवार कसे मांडतील असा खोचक प्रश्न उपस्थित केला. तसाच एक शेतकरी कामगार पक्ष नावाचा प्रकार या ठिकाणी. आता भारतीय शेतकरी कामगार पक्ष, मला माहिती नाही भारतीय शेतकरी कामगार पक्ष भारताच्या कोणत्या कोणत्या भागात किती पोहोचला याच्या खोलात वाली जायची इच्छा नाही. आणि महाराष्ट्राचा सोडा पण सबंध महाराष्ट्राच्या सुद्धा किती जिल्ह्यामध्ये गेला याच्यामध्ये चर्चा न केली. पण काही लोक असतात बुद्धिवान, काहीतरी वेगळं सोंग करायचं, काहीतरी नवीन प्रयत्न करायचे, कोणीतरी एक बळीचा बकरा गाठायचा, त्याला पुढं करायचं आणि त्याच्यामार्फत आपलं काही सत्ताकरण करता आलं तर ते करण्याच्या संबंधीचा प्रयत्न या ठिकाणी करायचा आणि तो या ठिकाणी केलेला आहे. कारण आज त्यांनी जो उमेदवार उभा केला, उद्या देशाच्या लोकसभेमध्ये प्रश्न मांडण्यासाठी हा तुमचा प्रतिनिधी दिल्लीला जाणार असेल तर मग शिवसेना बीजेपीचा सदस्य असो किंवा शेतकरी कामगार पक्षाचा तो सदस्य असो, मला माहिती नाही सदस्य आहे कारण ज्यावेळी घाताखाली येतो त्यावेळी शेकाप असतो आणि घाटावर जातो त्यावेळी तो अपक्ष असतो. त्यामुळे ह्याच्यात नक्की काय आहे तिथं मला माहिती नाही. आणि म्हणून समजा हे दोन्ही उमेदवार उद्याच्या देशाच्या समोर पार्लमेंट सोडा पण पार्लमेंटच्या बाहेर प्रतिनिधींच्या समोर किंवा वृत्तपत्र प्रतिनिधींच्या समोर दिल्लीत जाऊन इथं नाही जर 2 प्रश्न या भागाचे मांडण्याची जर त्याला वेळ आली
तर मला माहिती नाही की कोणत्या हिंदीमध्ये ते बोलतील आणि कोणत्या इंग्रजीमध्ये ते प्रश्न त्या ठिकाणी मांडतील. आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल आणि उरण परिसरात मोठा विकास झाला असून येथे प्रकल्पग्रस्ताला आणि येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला समाधानाने उभं राहता येतं ही भावना निर्माण झाली असून त्यामागे आघाडीने केलेल्या विकास कामांचं श्रेय असल्याचं सांगितलं. मुंबई शहर उभं राहत आहे. या शहराच्या सोबतीनं इथल्या प्रकल्पग्रस्ताला या ठिकाणी मी या ठिकाणी उभा राहू शकतो. येणारं विमानतळ असू द्या किंवा या परिसरामध्ये येणारे सर्व प्रकल्प असू द्या, या सर्व प्रकल्पांच्या माध्यमातून इथल्या प्रकल्पग्रस्ताला, इथे राहायला आलेल्या स्थानिक माणसाला मला या ठिकाणी ज्या समाधानानं उभं राहता येत आहे ही भावना त्याच्या मनामध्ये निर्माण करण्याचं काम केंद्र सरकार, राज्य सरकार या ठिकाणी निश्चितपणानं करतंय आणि मला सुरुवात केली आहे. सर्व सार्वजनिक सोयी सुविधा या भागामध्ये देण्याच्या दृष्टिकोनातून सुरुवात केली आहे. मेट्रोची कामं सुरू झालेली आहेत आणि या सगळ्या विकास कामांमुळे निश्चितपणानं येणाऱ्या कालावधीमध्ये ही कामं अधिक गतिमान होतील आणि तुमच्या माझ्या दृष्टिकोनातून ही शहरं, हा परिसर अतिशय चांगल्या पद्धतीनं विकसित होणार आहे. आणि म्हणून या दृष्टिकोनातून येणाऱ्या कालावधीमध्ये या परिसरामधले जे प्रश्न असतील हे प्रश्न समजावून घेणं, ज्या समस्या वेगवेगळ्या पद्धतीनं आपलं स्वरूप बदलत राहतात, प्रश्न एक एक जसे सुटतात, नव्यानं प्रश्न सुद्धा निर्माण होतात. हे नव्यानं निर्माण होणारे प्रश्न समजावून घेणं आणि ते योग्य त्या व्यासपीठापर्यंत मांडणं या दृष्टिकोनातून त्या प्रश्नांची जाण असलेला, त्या प्रश्नांच्या मुळाशी जाऊन त्या समस्यांचा अभ्यास करणारा असा एक अभ्यासू माणूस त्या ठिकाणी दिल्लीमध्ये आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून हवा आहे. तसेच शेका पक्षाने नेहमीच केवळ विकासाला विरोध करण्याचं काम केलं असल्याचा हल्लाबोल करत आमदार प्रशांत ठाकूर यांनी मावळमधील जनतेचे प्रश्न आणि समस्या समजून घेणारा लोकप्रतिनिधी संसदेमध्ये पाठवण्यासाठी आघाडीच्या उमेदवाराला निवडून देण्याचं आवाहन केलं. या ठिकाणी तुमचा आमचा परंपरागत विरोधक असलेला शेतकरी कामगार पक्ष आहे. केवळ विरोधाचंच राजकारण या शेतकरी कामगार पक्षाने केलंय आणि केवळ विरोध करून या ठिकाणी लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न शेतकरी कामगार पक्षाने केलाय. पण आज आपल्या मतदारांच्या लक्षात आलेलं आहे की केवळ विरोध करून भागणार नाही, येणाऱ्या विकासाला आपण सामोरं गेलं पाहिजे आणि विकासाला सामोरं जाऊनच त्या विकासाशी हात मिळवणी करता येते आणि आपलाही विकास त्याच्यातून करून घेता येतो. आणि यासाठी हे शेतकरी कामगार पक्षाची नीती घरोघरी जाऊन आम्ही स्पष्ट केलेली आहे. आणि म्हणून निश्चितपणानं येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला आपल्या उमेदवाराला येत्या गुरुवारी मतदान आहे, या मतदानामध्ये विजयी करण्याच्या दृष्टिकोनातून चंग आपण सर्वांनीच बांधलेला आहे.